हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमची पीएमसीची जी एक्झाम होणार आहे 10, 12, 13 ऑक्टोबरला त्यासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. यात मराठी, इंग्लिश, जीके, जीएस, मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत. 3 आणि 4 तारखेला पीएमसीची जी एक्झाम झाली होती त्यात या सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स आले होते आणि 10, 12, 13 ऑक्टोबरला सुद्धा तुम्हाला असेच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये पाहायला भेटतील. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 4 पट असेल तर त्या व्यवहारात शेकडात नफा किंवा तोटा किती झाला? एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 4 पट असेल तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 4 पट आहे म्हणजे डेफिनेटली या व्यवहारात नफा झालाय. तर तो नफा किती झालाय ते आपल्याला काढायचं आहे. तर वस्तूची खरेदी किंमत ही नफ्याच्या 4 पट आहे म्हणजे वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या जर 4 पट असेल तर जर नफा 1 असेल तर खरेदी किंमत 4 होईल, बरोबर. आणि जर नफा 1 असेल आणि खरेदी किंमत 4 आहे तर विक्री किंमत किती होईल? सेलिंग प्राइस किती होईल? 4 + 1 केलं तर 5 येईल तुमची सेलिंग प्राइस, बरोबर. तर आपल्याला काढायचे व्यवहारातील शेकडा नफा. तर नफा झालाय 1, कशावर झालाय? कॉस्ट प्राइसवर, म्हणजे खरेदी आहे 4 वर 1 नफा झालाय. आपल्याला किती पर्सेंट नफा झालाय, किती टक्के नफा झालाय ते काढायचे. म्हणून मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 4 केलं तर 25% नफा झालेला आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्यवहारात 25% नफा झालेला आहे. ठीक आहे. आपल्याला सांगितले वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 4 पट आहे. नफा जर 1 पकडला तर खरेदी किंमत त्याच्या 4 पट म्हणजे 4 येईल आणि खरेदी किंमत 4 आणि नफा 1 म्हणजे सेलिंग प्राइस तुमची विक्री किंमत येईल 5. शेकडा नफ्यासाठी आपल्याला नफा किती झालाय? 1. कशावर झालाय? खरेदी किंमतीवर म्हणजे 4 वर. आणि शेकडा नफा काढायचे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर 25 येईल आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A man can swim at the rate of 4 km/h in still water. If the speed of water is 2 km/h, then the time taken by him to swim 10 km upstream is. एक माणूस ताशी 4 किलोमीटर वेगाने पोहतोय स्थिर पाण्यात. जर पाण्याचा स्पीड ताशी 2 किलोमीटर असेल तर 10 किलोमीटर अंतर पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहण्यास अपस्ट्रीम डायरेक्शन मध्ये 10 किलोमीटर अंतर पोहण्यास त्या माणसाला किती वेळ लागेल? द टाइम टेकन बाय हिम टू स्विम 10 किलोमीटर अपस्ट्रीम इज. तर बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. तर माणसाचा स्पीड किती आहे? तर माणसाचा स्पीड आहे x = 4 km/h. पाण्याचा स्पीड किती आहे? y = 2 km/h. पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहायचे म्हणजे अपस्ट्रीम पोहायचे आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहताना माणसाचा वेग कमी होईल की वाढेल? तर ऑपोजिट डायरेक्शनला माणसाचा स्पीड कमी होईल. कसा काढतो आपण अपस्ट्रीम स्पीड? तर x - y, माणसाचा स्पीड मायनस पाण्याचा स्पीड. 4 - 2 km/h येईल अपस्ट्रीम स्पीड, पाण्याच्या विरुद्ध दिशेने माणसाचा स्पीड. अपस्ट्रीम स्पीड काढण्यासाठी सिंपली आपल्याला x - y करायचे. तर आता आपल्याला काढायचे टाइम टेकन बाय हिम टू स्विम 10 किलोमीटर अपस्ट्रीम. तर आपण टाइम कसा काढतो? तर टाइम = डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे? 10 किलोमीटर. स्पीड किती आहे? 2. 10 डिवायडेड बाय 2 = 5. 5 तास लागतील त्याला 10 किलोमीटर अंतर अपस्ट्रीम डायरेक्शन मध्ये कापण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन ए. माणसाचा स्पीड आहे 4, पाण्याचा स्पीड आहे 2. आपल्याला अपस्ट्रीम डायरेक्शन मध्ये पाण्याच्या विरुद्ध दिशेने स्पीड काढायचा आहे म्हणून माणसाचा स्पीड मायनस पाण्याचा स्पीड केला तर आपल्याला अपस्ट्रीम डायरेक्शन मधला स्पीड भेटेल. आणि टाइम कसं काढणार? तर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग बरोबर टाइम. तर अंतर आहे 10 किलोमीटर आणि आपल्याला अपस्ट्रीम स्पीड आलेला आहे 2 किलोमीटर. 10/2 केलं तर 5 येईल आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका गावची लोकसंख्या 3630 आहे. दर 5 वर्षांनी 10% लोकसंख्या वाढते तर 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल? एका गावची लोकसंख्या 3630 आहे. दर 5 वर्षांनी 10% लोकसंख्या वाढते तर 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल? तर दर 5 वर्षांनी 10% वाढते. तर 10% म्हणजे 10/100 = 1/10 येईल. तर आधी 10 असते ती 1 ने वाढून 10 ची होते 11, बरोबर. 10 ची होते 11. परत दुसऱ्या 5 वर्षात पुन्हा 10% वाढली म्हणजे पुन्हा झाली 10 ची 11, बरोबर. मल्टिप्लिकेशन करा. 10 × 10
100, 11 into 11 121, म्हणजे 10 वर्षात झाली 100ची 121. बरोबर. म्हणजे पहिल्या 5 वर्षात 10ची 11 झाली, दुसऱ्या 5 वर्षात 10ची 11 झाली, 10 वर्षात झाली 100ची 121. म्हणजे 10 वर्षापूर्वीची होती 100 आणि 10 वर्षानंतरची लोकसंख्या किंवा आजची लोकसंख्या झाली 121. बरोबर. पुन्हा सांगतो, पहिल्या 5 वर्षात झाली 10ची 11, 10% वाढले म्हणजे 10ची 11 झाली. दुसऱ्या 5 वर्षात पुन्हा झाली 10ची 11, म्हणजेच 10 वर्षात झाली 100ची 121. बरोबर. पण आपल्याला 10 वर्षानंतरची किंवा आजची लोकसंख्या किती दिले, तर ती दिले 3630. 3630 म्हणजे 121 पेक्षा 30 पट आहे. 3630 121 गुणिले 30 केलं तर 3630. त्यामुळे इथेही आपल्याला 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या पण 100 नसून 100च्या 30 पट म्हणजे 3000 येईल. 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या 3000 येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. पहिल्या 5 वर्षात लोकसंख्या झाली 10ची 11 10% नुसार, दुसऱ्या 5 वर्षात झाली 10ची 11. 10 वर्षांनी होईल 10 गुणिले 10 100 आणि 11 गुणिले 11 121. 100ची लोकसंख्या होईल 121. 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या येईल 100 आणि आजची किंवा 10 वर्षानंतरची लोकसंख्या येईल 121. पण आपल्याला 121 दिले नसून 3630 दिलेली आहे. ती आहे 121च्या 30 पट. त्यामुळे इथे 10 वर्षापूर्वी पण 100 नसून 30 पट म्हणजे 3000 लोकसंख्या असेल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. The ratio of salary of A, B and C is 3:2:9. If C gets rupees 2100 more than that of B, then what is the salary of A? A, B आणि C यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2:9 आहे. जर C चा पगार B पेक्षा 2100 रुपयाने जास्त असेल तर A चा पगार किती? तर A, B आणि C चं गुणोत्तर किती दिलेलं आहे पगाराचं? A, B, C 3:2:9. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितले? C चा पगार B पेक्षा 2100 ने जास्त आहे. म्हणजे B आणि C च्या पगारातील फरक आहे 2100 रुपये. बरोबर. B आणि C च्या पगारातील डिफरन्स किती आहे इथे? तर इथे डिफरन्स आहे 7. पण हा 7 डिफरन्स नसून आपल्याला 2100 रुपये डिफरन्स दिलेला आहे. तर तो 7च्या किती पट आहे? तर तो 7च्या 300 पट आहे. 7 × 300 केलं तर 2100 येतो. आपल्याला काय विचारले? तर सॅलरी ऑफ ए विचारले. त्यामुळे ए चा पगार पण 3 नसून 300 पट म्हणजे मल्टिप्लाइड बाय 300 केला तर 900 येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए चा पगार येईल 900. ए, बी आणि सी चं गुणोत्तर दिलेलं आहे 3:2:9. आपल्याला सी चा पगार बी पेक्षा 2100 रुपयाने जास्त आहे असं दिलेलं आहे. म्हणजे सी आणि बी च्या पगारातील डिफरन्स आहे 2100 रुपये. इथे डिफरन्स किती आहे? 2 आणि 9 मध्ये डिफरन्स आहे 7चा. पण हा डिफरन्स 7चा नसून आपल्याला 2100 रुपयाचा डिफरन्स दिलेला आहे. तो आहे 7च्या 300 पट. त्यामुळे ए चा पगार हा ए चा पगार पण 3 नसून 300 पट म्हणजे 3 × 300 = 900 असेल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे स्वतः हे सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे स्वतः? अनिश्चित, संबंधी, दर्शक की आत्मवाचक? स्वतः. तर आपल्याला माहिती आहे आपण, स्वतः, निज ही सर्व कोणती सर्वनामे आहेत? तर आत्मवाचक सर्वनाम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्वतः, आपण, निज ही सर्व आत्मवाचक सर्वनामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. नर्तन, नर्तनकार, नर्तक की नृत्यक? नर्तिका शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. तर काय येईल नर्तिका शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द? तर नर्तक येईल. ऑप्शन सी नर्तक. नेक्स्ट क्वेश्चन. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड शब्दाचा समानार्थी शब्द. अद्री, वैनतेय, विहंग की अंडज? काय येईल गरुड शब्दाचा समानार्थी शब्द? तर अद्री म्हणजे काय? तर अद्री म्हणजे पर्वत. विहंग म्हणजे काय? विहंग म्हणजे पक्षी. अंडज म्हणजे पण पक्षी. आणि वैनतेय म्हणजे गरुड. ऑप्शन बी गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द येईल वैनतेय. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, जे चकाकते ते सोने नसते वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते वाक्याचा प्रकार ओळखा. तर कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की प्रधान वाक्य? जे चकाकते ते सोने नसते, तर हे मिश्र वाक्य आहे. ऑप्शन बी मिश्र वाक्य आहे, जे चकाकते ते सोने नसते. तर जेव्हा सेंटेन्स जर, तर, जे, ते, की, म्हणून, म्हणजे, कारण, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा ते मिश्र वाक्य होते. जे, ते, जर, तर, की, म्हणून, म्हणजे, कारण, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य. ठीक आहे. जे चकाकते ते सोने नसते, जो तळे राखील तो पाणी चाखील, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला, ही सर्व मिश्र वाक्य आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा. पुरणपोळी शब्दाचा योग्य समास तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास की द्विगु समास? तर हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. पुरणपोळी येते तत्पुरुष समासात. तत्पुरुष समासात सुद्धा मध्यम पदलोपी तत्पुरुष समासात येते पुरणपोळी. मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे पुरणपोळी. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी, साखर भात, साखर घालून केलेला भात, त्यानंतर कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, त्यानंतर वांगी भात, मावस भाऊ, मामे भाऊ, घोडेस्वार, ही सर्व आहेत मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम. तर कोणते आहे मनुष्य शब्दाचे भाववाचक नाम? मानव, माणूस, मनुष्यत्व की मानवी? तर मनुष्य शब्दाचे भाववाचक नाव येईल मनुष्यत्व. ऑप्शन सी मनुष्यत्व. तर आपल्याला माहिती आहे य, त्व, पण, पणा, ई, गिरी, ता ही सर्व प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. जसे की सौंदर्य, शौर्य, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, देवपण, बालपण, वेडेपणा, श्रीमंती, गरिबी ही सर्व प्रत्यय लावून बनलेली भाववाचक नामे आहेत. आणि मनुष्य या शब्दाला त्व हा प्रत्यय लावून बनलेला आहे भाववाचक नाम मनुष्यत्व. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कोल्ह्यांची. तर कोल्ह्यांची काय असते? ओरड, कावकाव, भुंकणे की कोल्हेकुई? तर कोल्ह्यांची असते कोल्हेकुई. ऑप्शन डी. ओरड कोणाची असते? तर ओरड असते गाढवांची. कावकाव कावळ्याची, भुंकणे कुत्र्याचे. त्यानंतर वाघाची काय असते? तर वाघाची असते डरकाळी. सिंहाची असते सिंह गर्जना. म्हशीचे काय असते? म्हशीचे असते रेकणे. गाईचे हंबरणे. त्यानंतर कबुतराचे किंवा पारव्याचे तर ते असते घुमणे. कबुतराचे पारव्याचे असते घुमणे. आणि घुबडाचा असतो घुतकार. घुतकार असतो घुबडाचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मतैक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. मतैक्य शब्दातील योग्य संधी विग्रह. तर मतैक्य, तै म्हणजे ऐ, ऐ आलाय. आणि ऐ कसा तयार होतो? तर अ प्लस ए हे दोन स्वर एकत्र येऊन ऐ तयार होतो. अ आणि ए मिळून तयार होतो ऐ. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा? अ प्लस ए. तर ऑप्शन ए मधल्या त चा अ आणि ऐ मिळून तयार होईल मतैक्य. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मत प्लस ऐक्य इक्वल टू मतैक्य. ही स्वर संधी आहे त्यामुळे बी हे ऑप्शन येणार नाही. कन्फ्यूज होऊ नका. ऑप्शन ए तुमचं करेक्ट आन्सर येईल. मत मधल्या त चा अ आणि ऐक्य मधला ए यांचा मिळून होईल ऐ आणि मतैक्य ही संधी तयार होईल. ठीक आहे. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? कोट्यावधी, कोट्यवधी, कोट्यावधी की कोट्यवधी? कोटी प्लस अवधी. तर कोटीतल्या टी चा ह्रस्व ई आणि अवधीतला अ, ह्रस्व ई आणि अ मिळून तयार होईल य व संधी तयार होईल कोट्यवधी. कोट्यवधी. इथे पण ढ ला ह्रस्व विलांटी आहे त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोट्यवधी. कोटीतल्या टी चा ह्रस्व ई आणि अवधीतला अ मिळून तयार होईल तुमचा य आणि त य. कोट्यवधी ही संधी तयार होईल. ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात? केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की स्वार्थी वाक्य? क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास तर काय म्हणतात?
केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की स्वार्थी वाक्य? तर क्रिया विशेषण उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य. तर ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए आहे फक्त अ बरोबर, ऑप्शन बी आहे फक्त ब व क बरोबर, ऑप्शन सी आहे फक्त ब बरोबर आणि ऑप्शन डी आहे फक्त क व ड बरोबर. तर आपलं ऑप्शन ब फक्त बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. फक्त ब बरोबर. क्रिया विशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तारा आकाश पाहते आहे अधोरेखित शब्दाची जात कोणती? तारा आकाश पाहते आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. तर तारा या शब्दाची जात ओळखा. विशेष नाम, सामान्य नाम, व्यक्तिनाम की भाववाचक नाम? तर कोणत्या प्रकारचे नाम आहे तारा? तर तारा आहे विशेष नाम. बरोबर, तारा विशेष नाम आहे. तर ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए आहे अ व ब बरोबर, ऑप्शन बी आहे क व ड बरोबर, सी आहे फक्त अ चूक आणि डी आहे ब क व ड चूक. ऑप्शन डी येईल आपलं करेक्ट आन्सर. ब क व ड चूक. ब क व ड चुकीचे ऑप्शन्स आहेत. विशेष नाम आहे तारा. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथून पुढे तुमचे इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन स्टार्ट झालेत. क्वेश्चन नंबर 16. चेंज दी व्हॉइस. चेंज दी व्हॉइस. दे विल लाफ ॲट यू. दे विल लाफ ॲट यू. You can be laughed at by them. You may be laughed at by them. You will be laughed at by them. You will have been laughed at by them. काय येईल चेंज द व्हॉइस? दे विल लाफ ॲट यू. तर आपल्या सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे? तर आपल्या सेंटेन्समध्ये आलेलं आहे विल. विल आहे मॉडल वर्ब. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब आणि V1 आलेलं असते, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, मॉडल वर्ब प्लस क्रियापदाचं फर्स्ट रूप आलेलं असते, तेव्हा ते पॅसिव्हमध्ये चेंज होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब आलेलं असते, मॉडल वर्ब्स कोणती कोणती आहेत? तर कॅन, कुड, शॅल, शुड, मस्ट, मे, माइट, विल, वुड ही सर्व मॉडल वर्ब्स आहेत. जेव्हा ही मॉडल वर्ब्स सेंटेन्समध्ये येतात आणि त्याचं पॅसिव्ह करायचं असते, तेव्हा त्या मॉडल वर्ब नंतर बी येते आणि त्यानंतर V3 येते. आणि चेंज द व्हॉइस मध्ये कधीही टेन्स चेंज होत नाही, काळ बदलला जात नाही चेंज द व्हॉइस मध्ये. तर आता आपल्या सेंटेन्स मध्ये आलेलं आहे विल आणि V1. V1 म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. तर हे चेंज कशात होईल? तर हे चेंज होईल विल प्लस बी प्लस V3. V3 म्हणजे लाफ्टचं होईल लाफ्ट. विल प्लस बी प्लस लाफ्ट. तर विल बी लाफ्ट कुठल्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर इथे कॅन बी आहे, हे ऑप्शन कटलं. इथे मे बी आहे, हे पण ऑप्शन कट झालं. त्यानंतर सी, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू विल बी लाफ्ड ॲट बाय देम. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मध्ये तर आहे विल हॅव बीन लाफ्ड ॲट, म्हणजे हेही ऑप्शन एलिमिनेट होईल. बरोबर. जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा त्या मॉडल वर्ब नंतर बी आणि त्यानंतर V3 अशी पॅसिव्ह मध्ये रचना होते. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct option and change the following into indirect speech. Choose the correct option and change the following into indirect speech. He said, I have read this novel. He said, I have read this novel. He said that he had read this novel. He said that he read this novel. He said that he has read this novel. He said that he had been reading this novel. तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? He said, I have read this novel. तर या सेंटेन्सचा काळ कोणता आहे? सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 रेड. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. कोणता टेन्स येईल? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स येईल. हॅव प्लस V3 आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स येईल, पूर्ण वर्तमान काळ आहे. बरोबर. डायरेक्ट होताना चेंज कशात होईल? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स चेंज होतो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. पूर्ण वर्तमान काळ चेंज होतो पूर्ण भूतकाळात. पूर्ण भूतकाळाची रचना काय असते? तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर या हॅवचं इनडायरेक्ट मध्ये फक्त हॅड होईल. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे हॅड रेड. त्यानंतर ऑप्शन बी मध्ये आहे ही रेड, म्हणजे ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे ही हॅज रेड. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये आहे ही हॅड बीन रीडिंग. ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए तुमचं करेक्ट आन्सर येईल. ही सेड दॅट ही हॅड रेड दिस नॉवेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं इनडायरेक्ट होताना होईल पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस V3. बरोबर.
Change the following into indirect speech. Change the following into indirect speech. He says it is a fine day. He says it is a fine day. Options बघा. He said it is a fine day. He said that it was a fine day. He says that it was a fine day. He says that it is a fine day. तर सेंटेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब काय दिले? तर रिपोर्टिंग वर्ब आहे सेज. कोणत्या काळातील आहे? तर वर्तमान काळातील आहे. तर आहे आणि आपण पाहिलं होतं रिपोर्टिंग वर्बचा काळ जर वर्तमान काळ किंवा भविष्य काळ असेल तर रिपोर्टेड स्पीचचा काळ बदलत नाही. रिपोर्टिंग वर्बचा काळ जर वर्तमान काळ किंवा भविष्य काळ असेल तर रिपोर्टेड स्पीचचा काळ बदलत नाही. तर आपल्याला चेक करायचे इट इज अ फाईन डे जसंच्या तसं कुठे आलंय? तर ऑप्शन बी आणि सी मध्ये आले इट वॉज अ फाईन डे. टेन्स चेंज झालाय, इजचा झालाय वॉज, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन ए मध्ये आले इट इज अ फाईन डे. ऑप्शन डी मध्ये सुद्धा आले इट इज अ फाईन डे. तर कोणता येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन ए मध्ये रिपोर्टिंग वर्बचाच काळ चेंज केलाय, सेजचं सेड केलंय, त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही सेज दॅट इट इज अ फाईन डे इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. रिपोर्टिंग वर्ब जेव्हा वर्तमान काळ किंवा भविष्य काळात असेल तर रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आय थिंक इट डॅश सून. आय थिंक इट डॅश सून. रेन, रेनिंग, विल रेन और रेन्स. आय थिंक इट डॅश सून. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर आय थिंक इट विल रेन सून. आय थिंक इट विल रेन सून. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर लक्षात ठेवा थिंक, बिलीव्ह, होप, एक्सपेक्ट, सपोज या क्रियापदांनंतर येणाऱ्या वाक्याचा काळ साधा भविष्य काळ असतो. इट विल रेन सून. कोणत्या क्रियापदांनंतर? तर थिंक, सपोज, होप, बिलीव्ह, एक्सपेक्ट. थिंक, बिलीव्ह, होप, एक्सपेक्ट, सपोज या क्रियापदांनंतर येणाऱ्या वाक्याचा काळ नेहमी साधा भविष्य काळ असतो, सिंपल फ्युचर टेन्स असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द appropriate form of the verb and complete the sentence. Choose the appropriate form of the verb and complete the sentence. The officer dashed the villagers' problems. The officer dashed the villagers' problems. Does not understand, is not understanding, do not understand की was not understanding. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए डज नॉट अंडरस्टँड. दी ऑफिसर डज नॉट अंडरस्टँड दी विलेजर्स प्रॉब्लेम्स. का? तर अंडरस्टँड हे क्रियापद नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरतात. अंडरस्टँड हे क्रियापद नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरतात, त्यामुळे ऑप्शन बी अंडरस्टँडिंग, ऑप्शन डी अंडरस्टँडिंग हे कट झालं. दी ऑफिसर नुसार सिंग्युलर हेल्पिंग वर्ब विल डज. ओके, त्यामुळे डू नॉट अंडरस्टँड हेही कट झालं. नेक्स्ट क्वेश्चन. This journal is published weekly. This journal is published weekly. Identify the part of speech underlined. Underlined शब्दाचा part of speech ओळखायचा आहे. Weekly या शब्दाचा part of speech. Noun, adjective, adverb की verb. तर weekly हे काय येईल? तर weekly येईल adverb. क्रिया विशेषण आहे weekly. Option C will be your correct answer. Next question. Which one of the following words is not an adverb? Which one of the following words is not an adverb? खालीलपैकी कोणता adverb नाही आहे, क्रिया विशेषण नाही आहे. Frequently, always, happy की fast यापैकी कोणता adverb नाही आहे. Which is not an adverb? तर frequently adverb आहे, always पण adverb आहे, fast पण adverb आहे. Happy हे काय आहे? तर happy येईल adjective. Happy आहे adjective, विशेषण आहे happy. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि बाकी सर्व ॲडवर्ब्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा हॅपीचं नाउन काय बनेल? हॅपीचं नाउन काय बनेल? तर हॅपीनेस. हॅपीचं नाउन बनेल हॅपीनेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. स्पीडीली, स्लोली, फास्टली की ग्रॅज्युअली. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. खालीलपैकी चुकीचं ॲडवर्ब कोणतं आहे? चुकीचं क्रियाविशेषण कोणतं आहे?
तर स्पीडीली करेक्ट आहे, स्लोली करेक्ट आहे, ग्रॅज्युअली पण करेक्ट आहे. फास्टली हे येईल का? फास्टली हे करेक्ट येईल का? तर फास्ट हे स्वतःच आहे त्या रूपातच क्रियाविशेषण आहे. फास्ट हे स्वतःच आहे त्या रूपातच ॲडवर्ब आहे. त्याला ly प्रत्यय लावून ॲडवर्ब होत नाही. त्यामुळे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन सी मध्ये आहे फास्टली हे तुमचं इनकरेक्ट ॲडवर्ब आहे. फास्टला ly प्रत्यय लावून त्याचं ॲडवर्ब होत नाही. फास्ट हे स्वतःच एक ॲडवर्ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. fill in the blank with correct option. Fill in the blank with correct option. I have not traveled by plane dash. I have not traveled by plane dash. Yet, till now, as of now, none of these. I have not traveled by plane dash. मी अजूनपर्यंत किंवा मी अद्याप प्लेनने प्रवास केलेला नाही. तर अद्यापसाठी काय वापरतात? तर अद्यापसाठी वापरतात येट. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन येट. ठीक आहे. मी अद्याप प्लेनने प्रवास केलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन. हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालीलपैकी कोणत्या शहरांदरम्यान धावते? हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान धावते? हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर की कोलकाता? हुसेन सागर एक्सप्रेस. हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि हैदराबाद दरम्यान धावते. नेक्स्ट क्वेश्चन. श्वेता राठोड खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? श्वेता राठोड ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? श्वेता राठोड कुस्ती, शरीर सौष्ठव, मुष्टियुद्ध की भारोत्तोलन? तर या संबंधित आहे शरीर सौष्ठव या खेळाशी. ठीक आहे. श्वेता राठोड शरीर सौष्ठव. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कुणाला म्हणतात? भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कुणाला म्हणतात? डॉक्टर NS स्वामीनाथन, डॉक्टर होमी जे भाभा, HD दलाया, डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक. तर भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणतात डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. ऑप्शन डी डॉक्टर वर्गीस कुरियन भारतातील श्वेतक्रांतीचे जनक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय निवडणूक आयोग ही किंवा हे एक डॅश आहे. भारतीय निवडणूक आयोग काय आहे? घटनात्मक संस्था, अतिरिक्त घटनात्मक संस्था, वैधानिक मंडळ की कार्यकारी मंडळ? तर ही आहे एक घटनात्मक संस्था. घटनात्मक संस्था आहे भारतीय निवडणूक आयोग. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते? राज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते? भारताचा आपत्कालीन निधी, सार्वजनिक भविष्य निधी, भारताचा संचित निधी की भारतीय राज्य संचित निधी? कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते? तर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते भारताच्या आपत्कालीन निधीवर. ऑप्शन ए भारताचा आपत्कालीन निधी. नेक्स्ट क्वेश्चन. बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश? एल साल्वाडोर, स्वीडन, इंडिया की स्वित्झर्लंड? तर तो देश आहे एल साल्वाडोर. ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आन्सर. एल साल्वाडोर. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.